सुद्धा महत्त्वाची आहे, कारण सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं अखेर आज लोकार्पण केलं जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते हे लोकार्पण होईल, तर आजच सिंधुदुर्गातल्या इतर विकास कामांचं सुद्धा भूमिपूजन केलं जाणार आहे। गेल्या वर्षी 12 सप्टेंबरला या विमानतळावर पहिल्यांदा खासगी विमान उतरवून या विमानतळाचं औपचारिक उद्घाटन करण्याचं श्रेय शिवसेनेनं घेतलेलं होतं आणि आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या विमानतळाचं लोकार्पण होत असल्यामुळे भाजपचे झेंडे विमानतळ परिसरात आता लागलेले आहेत। विमानतळाचं उद्घाटन होत असलं तरी कोकणाला हवाई मार्गे जोडण्यासाठी उड्डाण अंतर्गत विमान सेवा देणाऱ्या कंपनीची घोषणा 25 फेब्रुवारीला होणं खरं तर अपेक्षित होतं, मात्र अद्यापही घोषणा झालेली नाहीये आणि या विमानतळाच्या विकासासाठी जवळपास 520 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत। 400 प्रवासी क्षमतेची टर्मिनल इमारत आणि 2500 मीटर लांब आणि 45 मीटर रुंद धावपट्टी या विमानतळाकरता तयार करण्यात आली आहे, उभारण्यात आली आहे। ही धावपट्टी साधारणतः 180 आसन क्षमतेपर्यंतच्या मध्यम आकाराच्या विमानांसाठी म्हणून सक्षम आहे। याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांच्याकडे। दिनेश, एकूणच जर आपण सगळं चित्र पाहिलं तर विमानाचं उड्डाण कधी होणार याचा काही थांगपत्ता नाहीये, पण लोकार्पणाचा घाट घातला जातोय। बरोबर आहे। गेल्या वर्षी 12 सप्टेंबरला मुळातच हे विमानतळाची चाचणी खासगी विमान उतरवून शिवसेनेने त्याचं श्रेय घेतलं होतं। विमानतळाची चाचणी करून आणि पहिल्यांदा विमान उतरवलं हे दाखवलं होतं आणि त्यानंतर सुद्धा अशी अपेक्षा होती की प्रवासी वाहतूक सुरू होईल लवकर, परंतु धावपट्टीची कामं असतील किंवा ATC टॉवरच्या सगळ्या परवानग्या असतील, इलेक्ट्रिफिकेशन असेल, ही सगळी कामं व्हायची होती। अजूनही कामं काही बाकी आहेत। आज फक्त काय होतंय की टर्मिनलचं लोकार्पण होतंय, म्हणजे जे टर्मिनल इथे म्हणजे प्रवासी वाहतुकीसाठी खुलं होणार आहे त्या टर्मिनलचं आज लोकार्पण होतंय। परंतु हे लोकार्पण म्हणजे आपल्याला माहिती आहे की आचारसंहिता लागायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत, 4-5 दिवस असतील, त्यामुळे सगळी विकास कामांची भूमिपूजन उद्घाटन करून घेण्याचा धडाका भाजपाने लावलेला आहे। त्यातलाच एक भाग आहे। सुरेश प्रभू सुद्धा मुख्यमंत्र्यांबरोबर आज आहेत। हे केवळ विमानतळाच्या इमारतीचंच लोकार्पण नाही, तर त्याचबरोबर मग देवगडमधली आनंदवाडी बंदर प्रकल्प असेल त्याचं भूमिपूजन, पवन ऊर्जा 10 मेगावॅटचा जो प्रकल्प आहे महावितरणचा त्याचं भूमिपूजन, अशी अनेक विकास कामं इथूनच उद्घाटन केले जाणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते। आणि त्यामुळे एक आपण बघतोय की आज हे जे सगळं घाट आहे किंवा याचा जो सगळा आजच्या कार्यक्रमाचा श्रेय आहे ते बीजेपी घेण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहे। निश्चित एकूणच सगळ्या प्रकरणावर मात्र अनेकांनी नाराजी सुद्धा व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता।